या रक्तांबुजवासिनी विलासिनी चंडाशु तेजस्विनी या रक्तारुद्रीरंबारी सखी या श्रीमनोल्लासिनी या रत्नाकरमंथना प्रकटिता विष्णुसंज्ञा गेहिनी सा मा पातु मनोरमा भगवती लक्ष्मीच पद्मावती। नमो देवे महादेवे शिवाय सतत नमः प्रकृते भद्राय नियता प्रणतास्मताम्। श्री वैभव लक्ष्मी माता संपूर्ण व्रताची कथा। एका आटपाट नगरामध्ये लाखो लोक राहत असत। आपल्या शेजाऱ्यांबरोबर प्रत्येकाचे संबंध जवळचे आणि प्रेमाचे होते। एकमेकांचे बसणे उठणे एकत्र होते। या नगरामधील सर्व लोक आपापल्या कामात गर्क झालेले असत, परंतु अलीकडे देवाचे नामस्मरण, भजन, कीर्तन, प्रवचन, देवदर्शन, परोपकार, दया, माया, सेवा इत्यादी चांगल्या बाबी वरचेवर कमी होऊ लागल्या। दुराचार वाढत गेला। नगरामध्ये चोरी, दरोडा, जुगार, रेस, सट्टा, मद्यपान, भक्षण, व्यभिचार इत्यादींना सुरुवात झाली। अर्थात प्रत्येक माणूस दुराचारी नव्हता। नगरामध्ये काही माणसे चांगलीही होती। नगरामधील चांगल्या लोकांमध्ये सिम्मितिनी आणि तिच्या पतीचा संसार सुखी मानला जात असे। सिम्मितिनी आणि तिचा पती दोघेही धार्मिक सत्प्रवृत्त होते। दोघेही पती पत्नी शांत, सुखी, समाधानी आणि संतुष्ट होते। सिम्मितिनीचा संसार सुखाचा चालला असतानाच तिच्या नशिबात लिहिलेले चुकणार नव्हते। भाग्यात जे काही असेल त्याचा भोग भोगलाच पाहिजे। आपापल्या भाग्यानुसार दैव एखाद्याला क्षणात राजा बनवते, तसेच रंकसुद्धा बनवते। सिम्मितिनीच्या पतीला गतजन्मातील काही पापकृत्याची फळे भोगायची होती, त्यामुळे तो वाईट दुर्जन मित्रांची संगत धरू लागला। आपण एका रात्रीत करोडपती व्हावे असे त्याला वाटू लागले। तो हळूहळू नको त्या व्यवसायात पडला। करोडपती होण्याऐवजी तो भिक्षापती बनला। रस्त्यावर भीक मागण्यापर्यंत त्याच्यावर पाळी आली। नगरामध्ये अफू, चरस, गांजा, दारू, जुगार, सट्टा, रेस यांचे प्राबल्य वाढत होते। या सर्व वाईट सवयींना सिम्मितिनीचा पती बळी पडला। वाईट मित्रांच्या संगतीने सट्टा, रेस, जुगार खेळू लागला। जवळ असणारी सर्व संपत्ती तसेच सिम्मितिनीचे दागिने सुद्धा त्याने घालवले। सिम्मितिनी ही संस्कारी, सुशील आणि सेवाभावी स्त्री होती। तिला आपल्या पतीच्या वागणुकीबद्दल खूपच वाईट वाटत होते, परंतु हे सगळे हाल सहन करताना तिने परमेश्वरावर श्रद्धा आणि विश्वास ठेवला होता। प्रत्येकाच्या जीवनामध्ये ऊन सावलीचा खेळ येतच असतो, दुःखानंतर सुख येतच असते, असा परमेश्वरावर विश्वास ठेवून ती ईश्वर भक्ती करत असे। हाल अपेष्टा, दारुण दुःख, दारिद्र्य सहन करत असतानाही ती ईश्वराची भक्ती करत असे। अशातच एक दिवस दुपारी तिच्या दारात एक अतिथी आला। आपल्या दारी आलेल्या अतिथीला पाहून तिला वाटले की माझे घर दारिद्र्य आणि दुःखाने भरलेले असताना माझ्या दारी कोण आले असावे। दारी आलेल्या अतिथीचे स्वागत करावे हा संस्कार तिच्यावर बालपणीच झालेला होता, म्हणून ती उठली आणि त्या अतिथीला सामोरी गेली। अतिथी कोण असेल? अतिथी होती एक माता। वय बरेच असले तरी मातेचा चेहरा तेजाने तळपणारा होता। तिचे डोळे अमृताचा वर्षाव करत होते। चेहऱ्यावरून प्रेम ओसंडून वाहत होते। अशा मातेला पाहताच सिम्मितिनीला प्रसन्न वाटले। सिम्मितिनी माताजीला ओळखत नव्हते, परंतु मातेला पाहता सिम्मितिनीचे मन आनंदाने भरून आले। सिम्मितिनीने मातेचे स्वागत केले, तिला घरात नेले। तिला घरातील मोडक्या पाटावर बसवताना मनाला संकोच वाटत होता। माता म्हणाली, काय सिम्मितिनी, तू मला ओळखलेस का? सिम्मितिनी संकोचून मातेला म्हणाली, माते, तुला पाहून मला खूप आनंद वाटला, मन शांत झाले। मी गेल्या अनेक दिवसापासून ज्याचा शोध घेत आहे त्या तुम्हीच असाव्यात असे वाटते, पण मला ओळखू येईना। माता हसून म्हणाली, काय सिम्मितिनी, तू विसरलीस काय? लक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये दर शुक्रवारी भजन होत असते, तेथे मी पण जाते। लक्ष्मी मातेच्या मंदिरात आपली प्रत्येक शुक्रवारी भेट होत असते।
पतीच्या दुर्वर्तनामुळे समितीने खूपच दुःखी झाली होती. तिने मातेच्या मंदिरात जाणे बंद केले होते. बाहेरच्या लोकांना तोंड दाखवायला तिला लाज वाटत असे. आपण या मातेला केव्हा कुठे पाहिले हा आठवण्याचा प्रयत्न ती करत होती, परंतु तिला काही आठवेना. माता समितीनीला म्हणाली, लक्ष्मी मातेच्या मंदिरात अगदी सुंदर असे भजन म्हणत होतीस. अलीकडे तू तिथं मला दिसली नाहीस म्हणून आले. मला वाटलं की तू आजारी वगैरे आहेस की काय, तुझी खुशाली विचारावी म्हणून मी आले होते. मातेच्या प्रेमळ प्रश्नामुळे समितीनीचे ऊर भरून आले. डोळ्यात अश्रू तरळले. माता समितीनीच्या जवळ गेली. तिने समितीनीच्या पाठीवरून आपला प्रेमळ हात फिरवला. माता म्हणाली, मुली, सुख आणि दुःख हा एक उंचवलीचा खेळ आहे. जसे सुखानंतर दुःख येते तसे दुःखानंतर सुख येते. तू धीर सोडू नकोस. तुझे असणारे दुःख तू मला सांग. तुझं दुःख हलकं व्हावं, त्याच्यावर उपाय सापडावा असं मला वाटतं. तुझ्या दुःखावर उपाय नक्की सापडेल. मातेचे बोलणे ऐकताच समितीनीला थोडे शांत वाटले. ती मातेला म्हणाली, माता, यापूर्वी माझ्या संसारात खूप आनंद आणि सुख होते. माझे पती सुशील आणि सुस्वभावी होते. आम्ही ईश्वर कृपेने खूप श्रीमंत होतो, सुखी आणि समाधानी होतो. दिवसभर ईश्वर भक्ती करत होतो. परंतु आमचे नशीब पालते पडले आणि आमच्यावर देव कोपले. माझे पती वाईट संगतीला लागले. ते व्यसनात बुडाले. त्यांनी सर्वनाश करून घेतला. आम्ही भिकारी झालो. माता म्हणाली, मुली, सुख आणि दुःख हे एकमेकांनंतर येतात. प्रत्येकाच्या कर्माची गती वेगळीच असते. लक्ष्मी माता ही प्रेम, दया, करुणा, कृपा याचा अवतार आहे. ती आपल्या भक्ताकडे नेहमी दया आणि कृपेच्या भावनेने पाहते. तू मनामध्ये धीर धर. लक्ष्मी मातेचे व्रत कर, म्हणजे तुझे सगळे चांगले होईल. लक्ष्मी मातेच्या व्रताची गोष्ट ऐकून समितीनीला आनंद झाला. ती म्हणाली, माते, लक्ष्मी मातेचे व्रत कसे करतात ते कृपा करून मला सांग. मला हे व्रत करायची मनापासून इच्छा आहे. माता म्हणाली, मुली, या व्रताला वरद लक्ष्मी व्रत किंवा वैभव लक्ष्मी व्रत असेही म्हणतात. जो कोणी हे व्रत मनोभावे करेल त्याच्या सर्व इच्छापेक्षा पूर्ण होतात. त्यांना संपत्ती, संतती आणि सुख समाधान लाभते. असे म्हणून मातेने जय श्री वैभवलक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रत सांगायला सुरुवात केली. माता म्हणाली, मुली, जय श्री वैभवलक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रत अगदी सोपे आहे. काही लोक हे व्रत करताना चुकीची पद्धत वापरतात, म्हणून त्यांना व्रताचे फळ मिळत नाही. सोन्याच्या दागिन्यांना हळदी कुंकू लावले म्हणजे पूजा संपली असे काही लोकांचे चुकीचे समज असतात. व्रत हे नेहमी शास्त्रशुद्ध आणि विधीपूर्वकच करावे, तरच त्याचे फळ मिळते. नुसते सोन्याच्या दागिन्यांना हळदी कुंकू लावून व्रत संपले असते तर सगळेच लोक करोडपती झाले असते. खरे तर सोन्याच्या दागिन्याची पूजा विधीपूर्वकच केली पाहिजे. हे व्रत दर शुक्रवारी करावे. व्रत करणाऱ्यांनी स्नान करून शुभर्चित व्हावे, स्वच्छ कपडे घालावे, स्नानानंतर अंथरूण, वाहना, झाडू इत्यादींना स्पर्श करू नये. मनात सतत जय श्री वैभवलक्ष्मी माता असा जप करावा. कोणाला नावे ठेवू नयेत, खोटे बोलू नये. सूर्य मावळायच्या वेळी दिवाबत्ती करावी. देवापुढे नंददीप लावावा. हातपाय स्वच्छ धुतल्यावर एका पाटावर आणि किंवा आसनावर पूर्वेकडे तोंड करून बसावे. आपल्या पुढे एक स्वच्छ पाट ठेवावा. त्या पाटावर एक स्वच्छ लाल रुमाल अंतरावा. त्या रुमालावर तांदळाची छोटीशी रास करून त्या राशीवर तांब्याचा कलश पाणी भरून ठेवावा. त्या कलशावर एका वाटीमध्ये एखादा सोन्याचा दागिना ठेवावा. सोन्याचा दागिना नसेल तर चांदीचा दागिना किंवा वस्तू ठेवावी. तीही नसेल तर 1 रुपयाचे नाणे ठेवावे. नंतर उदबत्ती व तुपाचा दिवा लावावा. लक्ष्मी मातेचे विविध स्वरूप आहेत. जय श्री वैभवलक्ष्मी माता ही श्रीयंत्राने प्रसन्न होते. म्हणून जय श्री वैभवलक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रत करताना प्रथम श्रीयंत्राचे आणि लक्ष्मी मातेच्या विविध स्वरूपातील फोटोचे मनोभावे दर्शन घ्यावे. नंतर लक्ष्मी स्तवन हात जोडून म्हणावे. वाटीतील दागिन्यांची हळदी कुंकू लावून लाल फुले वाहून पूजा करावी. सायंकाळी घरात बनवलेला एखादा गोड पदार्थ प्रसादासाठी ठेवावा.
गोड पदार्थ बनवला नसेल तर साखर, खडीसाखर, गूळसुद्धा चालतो. त्यानंतर आरती करावी. आरतीनंतर कमीत कमी 11 वेळा मनापासून जय श्री वैभवलक्ष्मी माता असा जप करावा. त्यानंतर इतर भक्तांना प्रेमपूर्वक प्रसाद वाटावा. वाटीमधील दागिना अथवा रुपया काढून घ्यावा. कलशामधील पाणी तुळशीला घालावे. वापरण्यात आलेले तांदूळ पक्ष्यांना घालावे. अशा प्रकारे शास्त्रशुद्ध पद्धतीने जय श्री वैभवलक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रत केले म्हणजे निश्चितपणे फळ मिळते. या व्रतामुळे सर्व प्रकारची दुःखे आणि हालापेष्टा दूर होऊन भरपूर संपत्ती मिळते. मूल नसणाऱ्यांना मूल होते. सौभाग्यवती स्त्रीचे सौभाग्य अखंड राहते. कुमारिकांच्या इच्छा पूर्ण होतात. मातेचे प्रेमळ बोलणे ऐकून सिमितीने खूप खुश झाली. ती मातेला म्हणाली, हे माते, तू मला सांगितलेले जय श्री वैभवलक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रत मी निश्चितपणे करेन. परंतु हे व्रत किती वेळा करावे, या व्रताचे उद्यापन कसे करावे ते कृपा करून मला सांग. मी ते ऐकण्यास आतुर झाले आहे. माता म्हणाली, हे व्रत अनेक लोक कसेही करतात. ते बरोबर नाही. जय श्री वैभवलक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रत हे लक्ष्मी मातेचे व्रत आहे. हे व्रत 11 किंवा 21 शुक्रवारी करावे. आपण जेवढ्या शुक्रवारचा संकल्प केला असेल तेवढ्या शुक्रवारी हे व्रत करावे. व्रताच्या शेवटच्या शुक्रवारी शास्त्रोक्त पद्धतीने त्याचे उद्यापन करावे. प्रत्येक शुक्रवारसारखी शेवटच्या शुक्रवारी पूजा करून नारळ ओवाळावा. उद्यापनाच्या शुक्रवारी प्रसाद म्हणून साखर भात किंवा खिरीसारखा गोड पदार्थ करावा. नंतर 7 किंवा 11 सुवासिनींना किंवा कुमारिकांना हळदी कुंकू लावून खिरीचा प्रसाद किंवा साखर भाताचा प्रसाद द्यावा. त्यानंतर जय श्री वैभवलक्ष्मी मातेच्या फोटोला श्रद्धेने नमस्कार करावा. मातेला पुढील प्रार्थना करावी, हे वैभवलक्ष्मी माते, मी मनापासून तुझे व्रत केले आहे. तू आमचे कल्याण कर. माझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण कर. गरिबांना संपत्ती दे. निपुत्रकांना पुत्र दे. सौभाग्यवती स्त्रियांचे सौभाग्य अखंड ठेव. कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर. जय श्री वैभवलक्ष्मी मातेच्या संपूर्ण व्रत करणाऱ्यास तसेच सर्वांना सुखी आणि संपन्न कर. अशी प्रार्थना करून लक्ष्मी मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपाला श्रद्धेने नमस्कार करून आशीर्वाद घ्यावा. मातेच्या मुखामधून जय श्री वैभवलक्ष्मी मातेच्या संपूर्ण व्रताची कथा ऐकून सिमितीने आपले डोळे मिटून मनामध्ये संकल्प केला की मातेच्या सांगण्याप्रमाणे मी जय श्री वैभवलक्ष्मी मातेचे शास्त्रोक्त पद्धतीने 21 शुक्रवार व्रत करेन, उद्यापन करेन. मनामध्ये संकल्प करून सिमितीने डोळे उघडले. आता तिला समोर कोणीही दिसेना. माता कुठे गेली याचे तिला नवल वाटले. ही माता दुसरी कोणी नव्हती, परंतु ती प्रत्यक्ष लक्ष्मी माता होती. सिमितीनी ही लक्ष्मी मातेची भक्त होती, म्हणून तिला मार्ग दाखवण्यासाठी लक्ष्मी मातेचे स्वरूप घेतले होते आणि ती सिमितीनीकडे आली होती. दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता. सिमितीने सकाळी लवकर उठून स्नान करून मनातल्या मनात जय श्री वैभवलक्ष्मी माता असा जप श्रद्धेने सुरू केला. तिने दिवसभर कोणाचीही निंदा नालस्ता केली नाही. सूर्यास्ताच्या वेळी दिवे लागल्यावर तिने हात पाय स्वच्छ धुतले. सिमितीनी पूर्वेकडे तोंड करून बसली. घरात कोणताही दागिना नव्हता, म्हणून तिने घरामध्ये असलेले 1 रुपयाचे नाणे धुवून वाटीत ठेवले. समोरच्या पाटावर रुमाल अंथरून त्यावर तिने तांदळाची छोटीशी रास केली. तिच्यावर पाणी भरून तांब्याचा कलश ठेवला. त्या कलशावर 1 रुपयाचे नाणे असणारी वाटी ठेवली. मातेने ज्याप्रमाणे सांगितले होते त्याप्रमाणे तिने जय श्री वैभवलक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रत केले. घरामध्ये असलेल्या गुळाचा खडा प्रसाद म्हणून ठेवला. सिमितीने हा प्रसाद पतीला दिला. त्या क्षणापासून पतीच्या स्वभावात फरक पडू लागला. त्याच दिवसापासून सिमितीच्या पतीने तिला मारहाण करणे बंद केले. तो तिच्यावर प्रेम करू लागला. सिमितीला खूप आनंद झाला. सिमितीने मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने जय श्री वैभवलक्ष्मी मातेचे व्रत 21 शुक्रवारपर्यंत केले. मातेने सांगितल्याप्रमाणे 21व्या शुक्रवारी उद्यापन करून 7 स्त्रियांना जय श्री वैभवलक्ष्मी मातेच्या संपूर्ण व्रताच्या पुस्तकाची एक प्रत भेट दिली. त्यानंतर मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपातील फोटोला मनोभावे वंदन करून पुढील प्रार्थना केली. हे माते धनलक्ष्मी, मी तुझे जय श्री वैभवलक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रत भक्तिभावाने पूर्ण केले आहे. हे माते, तू आम्हा सर्वांचे कल्याण कर. आमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण कर.
गरिबांना संपत्ती दे, निपुत्रकांना पुत्र दे, सौभाग्यवतीचे सौभाग्य अखंड ठेव, कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर, तुझे व्रत करणाऱ्यांना सुखी कर, आम्हा सर्वांना सत्वशील बनव. यानंतर समतिनीने लक्ष्मी मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपातील फोटोला वंदन केले. फोटो डोळ्यांना लावला. समतिनीने शास्त्रशुद्ध पद्धतीने व्रत केल्याने तिला लगेच फळ मिळाले. तिच्या पतीने वाईट संगत सोडली. त्याच्या वागण्यात सुधारणा झाली. तो पुन्हा भरपूर कामधंदा करू लागला. लक्ष्मी मातेच्या जय श्री वैभव लक्ष्मी माता संपूर्ण व्रतामुळे त्याला अपेक्षेपेक्षाही जास्त संपत्ती मिळू लागली. त्याने समतिनीचे घाण ठेवलेले दागिने लगेच सोडवून आणले. घरामध्ये पूर्वीप्रमाणे सुख, समाधान, शांती, संपत्ती लाभून आनंद झाला. समतिनीने केलेल्या जय श्री वैभव लक्ष्मी मातेच्या संपूर्ण व्रताचा प्रभाव आसपासच्या सर्व स्त्रियांवर पडला. त्यांनी हे व्रत सुरू केले. हे वैभव लक्ष्मी माते, तू ज्याप्रमाणे समतिनीला फळ दिलेस तसे फळ सर्वांना दे, सर्वांच्या इच्छा पूर्ण कर. हे वैभव लक्ष्मी माते, तुझा जय जयकार असो. जय श्री वैभव लक्ष्मी माता, तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो.